नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचे मेथीचे अनेक प्रकारे वेगळ्या कशी भाजी बनवता येते ती. तर ही भाजी मी नीट करून घेतलेली आहे. आता ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथं मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी भाजी ठेवलेली आहे आणि त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. 5 मिनिट ही भाजी अशीच ठेवून द्यायची. त्याच्यानंतर आणि पुन्हा 2 वेळा ते 3 वेळा पुन्हा पाणी वेगळं घ्यायचं आणि त्या पाण्यातून ही भाजी धुवून घ्यायची आहे आणि चाळणीवर निथळत ठेवायची आहे. थोडा वेळ भाजी निथळून झाल्यानंतर भाजी चिरून घ्यायची आहे. आता त्यासाठी लागणारे साहित्य: लसूण, मिरची, मुगाची डाळ भिजवून ठेवायची आहे आणि शेंगदाण्याचं कूट, तेल आणि मीठ. आता कढईमध्ये एक 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर 4 मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत. मिरची थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत आणि त्या घालायच्या आहेत. थोडा वेळ लसूण परतून घ्यायचा आहे. लसूण पण जास्त वेळ परतायचं नाही, म्हणजे त्याचा कलर तांबूस असा येता नाही इथपर्यंतच आपल्याला लसूण परतायचा आहे. आता लसूण थोडा वेळ परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ही बारीक चिरलेली मेथीची भाजी घालायची आहे. सगळी भाजी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे. आणि आता ती सगळी परतून घ्यायची आहे आपल्याला. भाजी थोडा वेळ परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. सुरुवातीला मीठ घालायचं नाही, कारण भाजी थोडी आळते, त्यामुळे काही वेळेला कसं होतं मिठाचा अंदाज आपला चुकतो, त्यामुळे मीठ नंतर घालायचं आपण. आता याच्यामध्ये मूग डाळ घातलेली आहे. ती एक 10 ते 15 मिनिट मी आधी भिजत घातली होती. पाववाटी मुगाची डाळ आधी स्वच्छ धुवून घेतली 2 वेळा आणि नंतर ती भिजत घातली होती. छोटी वाटी असते आपली घरामध्ये, ती मी पाववाटी घेतली होती मुगाची डाळ. ती तुम्ही थोडी कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि ती इथे मी घातलेली आहे. डाळ ती पटकन शिजते, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला लागत नाही नंतर भाजी शिजायला. आता डाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर मीठ आधी घातलं नसेल तर मीठ घालायचं आहे. मीठ आणि शेंगदाण्याचा कूट हे घालायचं आहे आणि हे पुन्हा परतून घ्यायची आहे भाजी. आणि अशा तऱ्हेने ही मेथीची भाजी तयार झालेली आहे. भाकरीबरोबर, गरम गरम भाकरी किंवा चपातीबरोबर खायला अशी आपण ही मेथीची भाजी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.